नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 63,077 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला आलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर प्रिझन आहे, तर नागपूर प्रिझनचा जो टोकन नंबर आहे 63,077 एवढे अर्ज या ठिकाणी नागपूर कारागृहाला आलेला आहे. आणि जो अप्लिकेशन नंबर आहे नागपूर कारागृहाचा तर तो आहे 43,460 एवढा या ठिकाणी नागपूर कारागृहाचा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलेला आहे. आणि जो टोकन नंबर आहे 63,077 एवढा आहे. तर आतापर्यंत नागपूर कारागृहाला 63,077 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे. SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व घटकाबद्दल आपण बोलणार आहे. आणि सर्व जे विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही नागपूर कारागृहाला 63,077 अर्ज या ठिकाणी आले आहेत. त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल नांदेड आहे. तर SP नांदेडचा जो टोकन नंबर आला आहे 11,573 एवढा टोकन नंबर आलेला आहे. SP नांदेडला आतापर्यंत जे अर्ज गेले 11,573 अर्ज गेले आहेत. त्याचबरोबर अप्लिकेशन जो नंबर आहे तर 8,939 एवढा अप्लिकेशन नंबर आहे. जे SP नांदेड आहे, SP नांदेडचा जो अप्लिकेशन नंबर आहे 8,939 आलेला आहे. आणि जो टोकन नंबर आहे SP नांदेडचा तर तो 11,573 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. तर SP नांदेडला आतापर्यंत जे अर्ज गेले 11,573 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. तर व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच एक दिवस या ठिकाणी राहिलेला आहे. सहकार्य करा. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल आज तर मला या ठिकाणी पाठवा आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीवर. तर आपल्या इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखेडे 120 ही इंस्टाग्रामची आयडी. तर त्या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुम्ही फोटो पाठवा तुम्ही जो पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय त्याचा. तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी ब्लर करणार आहे. आणि जे पण विद्यार्थी आपल्याला फोटो पाठवणार आहे तर त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी भरपूर काही सपोर्ट करणार आहे. भरपूर काही नोट्स वगैरे आपण त्यांना त्या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता CP मुंबई आहे. तर CP मुंबईला जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे 2,09,455 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. जे CP मुंबई आहे या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई. आणि त्याचबरोबर जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 1,65,200 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. आणि त्याचबरोबर जो या ठिकाणी CP मुंबईचा जो अर्ज जो आहे टोकन नंबर तो आला आहे 2,09,455 एवढा. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की 2.5 लाखाच्या वरचा या ठिकाणी अर्ज या ठिकाणी आजच्या तारखेला जाणार आहे. एक लक्षात ठेवा 3 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी क्रॉस होऊ शकते 30 नोव्हेंबरला. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जास्त अर्ज जे CP मुंबईला या ठिकाणी पडत आहे एक लक्षात. त्यानंतर SP बीड आहे. तर SP बीडमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5,768 अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP रत्नागिरीला 3,140 प्लस अर्ज गेलेले आहे. SP जालन्याला 7,435 प्लस अर्ज आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. मुंबई बॅट्समनला आतापर्यंत 1,1100 प्लस अर्ज गेले आहे. पुणे बॅट्समनला सुद्धा 2,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण आहे. नाशिक ग्रामीणला तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाशिक ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज गेलेले आहे तर बघू शकता जे नाशिक ग्रामीणचं जे पद आहे जे ड्रायव्हरचं आहे, चालकचं पद आहे SP नाशिक चालक. तर या ठिकाणी जे अर्ज गेले 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहेत. जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 16,582 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत SP नाशिक ग्रामीणला जे अर्ज गेले 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले जे SP नाशिक ग्रामीण आहे चालकचं पद आहे. ठीक आहे, त्यानंतरचं जर आपण एडगेन पाहिलं तर तुम्ही बघू शकता SP अमरावती ग्रामीण आहे. तर SP अमरावती ग्रामीणचा जो टोकन नंबर आलेला आहे तर तो 14,543 एवढा टोकन नंबर आलेला आहे. आणि त्याचबरोबर जो अप्लिकेशन नंबर आला 11,019 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर SP अमरावती ग्रामीणला जे अर्ज आलेले आहे 14,543 एवढे अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. एक लक्षात ठेवा. नवी मुंबई बॅट्समन 250 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर संभाजीराव बॅट्समनला सुद्धा 600 प्लस अर्ज गेले. यवतमाळ बॅट्समनला सुद्धा 600 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो टोकन नंबर तुम्हाला दिसत असेल तर हा वाशिम बॅट्समनचा आहे. तर वाशिम बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज गेले 1,425 अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी गेले 1,425 प्लस अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समनला या ठिकाणी पडलेले आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी SP यवतमाळ बॅट्समनला तर 1,425 एवढे अर्ज या ठिकाणी पडलेले आहे. एक लक्षात ठेवा.
त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SP हिंगोली चालक आहे, तर SP हिंगोली चालकला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर ते बघू शकता 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत SP या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी गेला. SP हिंगोली चालकचं पद आहे 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. जे SP हिंगोली चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे यवतमाळ बॅट्समन 668 प्लस अर्ज, गोंदिया बॅट्समन 1100 प्लस अर्ज आणि सोलापूर बॅट्समन 600 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो आहे CP मुंबई रेल्वे आहे, तर CP मुंबई रेल्वेला बघू शकता 37,731 अर्ज आतापर्यंत. जे CP मुंबई रेल्वे आहे तर CP मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 37,731 अर्ज या ठिकाणी आलेला आहे. टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जे CP मुंबई रेल्वे आहे तर CP मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 37,731 अर्ज आतापर्यंत CP मुंबई रेल्वे या ठिकाणी आलेल्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे नाशिक कारागृह तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघू शकता नाशिक प्रिझन. तर नाशिक प्रिझनला नाशिक कारागृहाला आतापर्यंत जो टोकन नंबर आलेला आहे 41,339 एवढा टोकन नंबर आलेला आहे. धरून चला की 45-46 हजाराच्या वरती या ठिकाणी टोकन नंबर गेला आहे. जे नाशिक प्रिझन आहे, नाशिक कारागृह या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे बघू शकतो तुम्ही. त्यानंतरचा जो फॉर्म आहे तर CP नागपूर सिटी आहे. तर CP नागपूर सिटीला तुम्ही बघून घ्या किती या ठिकाणी अर्ज आले आहे. तर CP नागपूर सिटीला 25,974 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. जे CP नागपूर सिटी आहे या ठिकाणी. ठीक आहे. कारण की CP नागपूर सिटीला बऱ्यापैकी जागा होत्या. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 25,974 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत जर आपण या ठिकाणी धरलं तर 28,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला की नागपूर सिटी पुन्हा या ठिकाणी गेले असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP मीरा भाईंदरला जर आपण पाहिलं 12,627 या ठिकाणी अर्ज टोकन नंबर आहे. तर धरून चला या ठिकाणी 18,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृहाचा हा फॉर्म आहे. तर मुंबई कारागृहाला जर आपण या ठिकाणी पाहिलं जो अर्ज क्रमांक आलेला आहे तर आलेला या ठिकाणी 57,866 एवढा अर्ज क्रमांक आलेला होता. आता या फॉर्मचा जो टोकन नंबर आलेला आहे मुंबई कारागृहाचा तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई कारागृहाचा हा टोकन नंबर आहे. तर 77,402 अर्ज आतापर्यंत आलेले आहे जे मुंबई कारागृह आहे या ठिकाणी. ठीक आहे. बघू शकता तुम्ही मुंबई कारागृहाला 77,402 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर धरून चला 85,000 प्लस अर्ज 80 ते 85,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर CP मीरा भाईंदर आहे. तर CP मीरा भाईंदरला धरून चला 30,000च्या वरती अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर CP पुणे सिटी चालक आहे. CP पुणे सिटी चालकला सुद्धा आतापर्यंत जे अर्ज गेले आहे हे सुद्धा 30 ते 35,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP जळगाव आहे. SP जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 8-8.5 हजाराच्या वरती अर्ज SP जळगावला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्ष. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 27 ते 28,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेले आहे, एक लक्षात ठेवा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 4 नागपूर. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 गोंदिया आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्र आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर ते तुम्ही या ठिकाणी धरून चला 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF गडचिरोलीला जर पाहिलं आपण तर 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.